नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या विषयाचं शीर्षक आहे दबा धरून बसलेला वाघ. असं म्हणतात की वाघ जो असतो तो आपली शिकार करण्यासाठी दबा धरून बसतो. तो समोर कोण दिसलं म्हणून त्याच्यावर हल्ला करत नाही. सावज आपल्या टप्प्यात यायची प्रतीक्षा करतो आणि ज्यावेळेला सावध जे असतं हे त्याच्या आवाक्यात येतं, म्हणजे तो ठराविक वेळात त्याच्यावर हल्ला करून झडप घालून शिकार करू शकत असेल तेव्हाच तो हल्ला करतो. आता ही थोडीशी माहिती किंवा पार्श्वभूमी मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की महाराष्ट्रामध्ये मोठा गदारोळ चालू आहे, अगदी राजकीय गदारोळ चालू आहे. आणि अशा वेळी मराठी राजकारणातलं एक महत्त्वाचं पात्र राज ठाकरे किंवा नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे बिलकुल गप्प आहेत किंवा ते कुठे बातम्यांमध्ये दिसत नाहीत. ही मला थोडीशी चमत्कारिक गोष्ट वाटते. याचं कारण त्यांच्या शिवसेनेतून बाहेर पडण्यापासून नंतरच्या काळात 2009 लोकसभा विधानसभेच्या निवडणुका, महापालिकांच्या निवडणुका, परत एकदा लोकसभा विधानसभेच्या निवडणुका, हा सगळा प्रवास बघितला तर राज ठाकरे इतके गप्प कधी बसलेले नाहीत. म्हणजे अगदी 2014च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने सपाटून मार खाल्ला आणि त्यांना एकमेव आमदार काहीतरी जुन्नर वगैरेचा निवडून आला होता. यावेळेला एकच निवडून आलाय, तो कल्याणचा आहे. पण या सगळ्या काळामध्ये सहसा राज ठाकरे गप्प बसले असे दिसलं नाही. ते काही ना काही करत होते. अगदी 2014च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर त्यांनी सतत काही ना काही भूमिका घेतलेली होती. पण हे सरकार स्थापन झाल्यापासून मध्ये मध्ये त्यांनी काही गोष्टी बोलल्यात, नाही असं नाही. आत्ता पण त्यांनी मंदिरं सुरू करा, पूजास्थानं सुरू करा अशी मागणी केली. आणखीन काही किरकोळ मागण्या केल्यात ज्याला तुम्ही राजकीय संदर्भ जोडू शकत नाही, अशा गोष्टी त्यांनी याही 6-7 महिन्यात केल्यात. पण ज्याला राजकीय भूमिका घेणं म्हणतात, अशी कुठलीही भूमिका घेण्याचं राज ठाकरे यांनी टाळलेलं आहे. आणि म्हणून मी त्याला महत्त्व देतो. याचा अर्थ याला माझा जो राजकीय अभ्यास आहे त्याच्यात राजकारणातला दबा धरून बसणं म्हणतात. अर्थात हे यापूर्वीच्या काळात राज ठाकरे यांनी सहसा केलेलं नाही. त्यांनी अनेकदा उत्साहाच्या भरात काही चुका राजकीय केल्या. म्हणजे 2005-06च्या सुमाराला ते बाहेर पडले, 7च्या सुमाराला असेल. त्यानंतर त्यांनी अतिशय आक्रमक आणि अतिशय उत्साही पद्धतीने राजकारण केलेलं आहे. जगातल्या घडणाऱ्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर ते व्यंगचित्रातून किंवा इतर मार्गाने आपलं मतप्रदर्शन करत राहिलेले आहेत. पण हे सरकार बनलं त्यानंतर जवळजवळ ते अण्णा हजारेंसारखं मौन धारण करून बसले असंही म्हणता येईल. तुम्हाला आठवत असेल तर 2014 नंतर जी राजकीय परिस्थिती, मोदी युग सुरू झालं आणि राजकीय परिस्थिती बदलली, त्या काळातही राज ठाकरे तसे गप्प नव्हते. त्यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेले. कोणी शिवसेनेत परत गेले, कोणी भाजपात दाखल झाले. अशा वेगवेगळ्या घडामोडी झालेत. त्यांचे काही अलीकडच्या काळात त्यांचे जे काही 5-6 नगरसेवक आले होते त्यातले जवळजवळ सगळे नगरसेवक शिवसेनेत निघून गेले. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे. पण त्यावेळेस किरकोळ प्रतिक्रिया देण्यापलीकडे राज ठाकरे यांनी राजकीय पवित्रा घेतलेला नाही. तो त्यांनी 1.5 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने घेतला. त्याच्याही आधी एक घटना घडलेली होती.
पुण्यामध्ये कुठल्या तरी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शरद पवारांची जाहीर मुलाखत घेतली होती आणि ती खूप गाजली होती. म्हणजे सगळ्या चॅनेलवर दाखवली गेली, मराठी चॅनेलवर. त्याच्यानंतर यूट्यूबवर पण ती उपलब्ध आहे आणि ती लाखोच्या संख्येने बघितली गेलेली. पण त्यानंतरच्या काळात आपण बघितलं तर क्रमाक्रमाने राज ठाकरे हे शरद पवारांच्या आहारी गेलेले आपल्याला दिसले. आणि त्यांचा पहिला भ्रमनिरास हा 2019च्या लोकसभा निवडणुका दारात येऊन उभ्या राहिल्या तेव्हा झाल्या. कारण तोपर्यंत एक सर्वसाधारण असं धरलं जात होतं की राज ठाकरे आणि त्यांची नवनिर्माण सेना ही दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत सहभागी होईल, त्यांना काही 2-5 जागा दिल्या जातील वगैरे वगैरे. पण तो इतका घोळ घातला गेला त्यात की अखेरपर्यंत राज ठाकरे यांनी कितीही टोकाची मोदी विरोधी भूमिका घेऊन सुद्धा दोन्ही काँग्रेस पक्षांनी त्यांना दाद दिली नाही. आणि शेवटी लोकसभा निवडणुकीपासून मनसेला बाजूला पडावं लागलं. पण ज्यावेळेला एखादा पक्ष किंवा संघटना बनते आणि ती लोकशाही निवडणुकीच्या पद्धतीने रजिस्टर आयोगाकडे होते, तेव्हा तिला निवडणुकीपासून फार दूर राहता येत नाही. आणि त्यामुळे लोकसभा काळामध्ये शरद पवारांनी अतिशय चतुराईने राज ठाकरे यांचा वापर करून घेतला. त्यांनी 10-12 सभा घेतल्या असतील त्यावेळेला. पण लाव रे तो व्हिडिओ हा नव्या प्रकारचा एक प्रचाराचा धमाल त्यांनी उडवून दिली आणि त्याकडे लक्ष वेधलं गेलं होतं. त्याचा फारसा परिणाम मतदानावर दिसला नाही. पण राज ठाकरे यांची कुवत जी आहे, जनमानसावर पकड घेण्याची त्यांची जी वक्तृत्व शैली आहे, त्याचा प्रभाव आपण बघितलेला आहे. अर्थात त्यानंतरही राज ठाकरे परत विधानसभेच्या निवडणुका आल्यानंतर या 2 काँग्रेसच्या आघाडीत जातील अशी अपेक्षा होती. पण गंमत बघा की याच 2 काँग्रेसच्या आहारी जाऊन त्यांनी मतदान यंत्र जे आहे EVM त्याच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली. अगदी त्यासाठी निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीला जाऊन राज ठाकरे भेटले होते. आणि मग टोकाचीच भूमिका घ्यायची म्हणून त्यांनी EVM रद्द होईपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार घाला अशी भूमिका जाहीर केली. आणि त्याचा फायदा घेऊन शरद पवारांनी मोठ्या चतुराईने पुन्हा एकदा राज ठाकरेंना आघाडीपासून वंचित ठेवलं. वंचित आघाडी वेगळी, वंचित ठेवलं म्हणजे दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत त्यांना जागा दिल्या नाहीत किंवा सामावून घेतलं नाही. त्याचा परिणाम असा झाला की राज ठाकरेंना काय करावं हे कळेना. पण त्यांच्या पक्षातले जे जिल्हा तालुका पातळीवरचे किंवा शहरातले तुम्ही काय म्हणाल विभाग वॉर्ड वाईज कार्यकर्ते होते, त्यांच्यात मग कमालीची अस्वस्थता पसरली आणि अखेरच्या क्षणी राज ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं. पण तोपर्यंत वेळ टळून गेली होती. इकडे किंवा तिकडे कुठेही जाण्याची सोय नव्हती. पण आता आपण काँग्रेसबरोबर जाऊ शकत नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं किंवा काँग्रेस आणि शरद पवार यांनी आपला यथेच्छ वापर करून आपल्यावर वाऱ्यावर सोडलं आपल्याला हे त्यांच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून त्यांनी परत एकदा आपली स्वयंभूता दाखवत आपल्या पक्षाचा झेंडा बदलला. त्यांनी तो भगवा झेंडा, त्यावर शिवमुद्रा, ह्याच्यावरून खूप वाद झाला आपण बघितला. पण अवेळ म्हणजे त्याला अपुरा वेळ होता आणि त्यांना तेवढी झुंज देता आली नाही. तरी त्यांनी माझ्या मते 2-2.5% वगैरे मतं मिळवली. छोटी गोष्ट नाही आहे. शिवसेनेच्या आरंभीच्या काळात जवळजवळ 20 वर्ष बाळासाहेबांना देखील महाराष्ट्रभर 2% एकूण महाराष्ट्राच्या हिशोबात मिळवता येत नव्हती. अशावेळी राज ठाकरे यांनी मिळवलेली मतं कमी नव्हती. कारण एका बाजूला परत एकदा शिवसेना भाजप युती झाली आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीने राज ठाकरेंना वाऱ्यावर सोडलं आणि त्यामुळे त्यांना एकाकी लढावं लागलं होतं. आणि त्यामुळे सगळ्या बाजूने राज ठाकरे एकाकी पडले. पण यातून त्यांनी काही विचार केलेला दिसतो आणि आपला उतावळेपणा किंवा उत्साह न दाखवता अतिशय गंभीरपणे आणि सावधपणे
पुढलं राजकारण खेळावं असं त्यांनी ठरवलेलं दिसतं. आणि त्याचा एक परिणाम आपल्याला त्यांच्या सध्याच्या मौनामध्ये दिसतो की या क्षणी आपण काही धाडसी पाऊल उचलून उपयोग नाही, तर योग्य परिस्थिती आणि पोषक परिस्थिती निर्माण होईपर्यंत आपण संयम राखला पाहिजे, अशी काहीतरी राज ठाकरे यांची भूमिका आहे. आणि म्हणून मी त्याला दबा धरून बसलेला वाघ म्हणतो, कारण हा शेवटी शिवसेनेचाच वाघ आहे. अगदी कोवळ्या वयापासून बाळासाहेबांबरोबर जाऊन त्यांची भाषणशैली, त्यांची विचार करण्याची पद्धत ही जशीच्या तशी उचललेला हा शिवसेनेचा नेता आहे आणि अर्थातच ठाकरे कुटुंबातला आहे. पण आज सेना नसलेला सेनापती अशी त्याची अवस्था आहे. पण दबा असं मी का म्हणतो की जे काय राजकीय विश्लेषक आहेत त्यांनी अगदी डोळसपणे बघितलं तर त्यांना दिसेल की शिवसेना आज विस्कटून गेलेली आहे. 50 वर्षापासूनची शिवसेना बघितली तर अगदी 10 वर्षामागेपर्यंत जी शिवसेना होती, किंबहुना 5 वर्षापूर्वीपर्यंत जी शिवसेना होती ती शिवसेना आता राहिलेली नाही. किंबहुना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पूर्णपणे विस्कटून गेलेली आहे. तिच्या शाखा काम करीन अशा झाल्या आहेत. कुठच्याही विभागात आज गेलात तर शिवसेनेच्या शाखा पूर्वीसारख्या गजबजलेल्या दिसत नाही. वास्तविक कुठलाही राजकीय पक्ष असतो, तो राजकीय पक्ष सत्तेत असताना त्या पक्षाची जी विभागवार कार्यालय असतात ती कायम गजबजलेली असतात, कायम गजबजलेली असतात. पण शिवसेनेची गंमत आपल्याला अशी दिसते की शिवसेना आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, शिवसेना सत्तेत आहे, पण शिवसेनेच्या सगळ्या शाखा या निष्क्रिय झाल्यात, ओस पडलेल्या आहेत. आणि जी शिवसेना गेल्या पहिल्या 30 वर्षा 40 वर्षामध्ये मुंबईकरांनी आणि महाराष्ट्रातल्या नागरिकाने मतदाराने अनुभवली ती शिवसेना आज कुठेही दिसत नाही आहे. ती मरगळून गेलेली आहे. संघटना मरगळून गेली याचा अर्थ शिवसैनिक मरगळला असं नाही. शिवसैनिक याचा अर्थ प्रचंड उत्साहाचं आगर. कुठेही काही माणूस अडचणीत असला, संकटात असला, काही मोठं आक्रमण झालं तर त्यावेळेला आपल्या घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या जबाबदाऱ्या विसरून तत्काळ घराबाहेर पडणारा कार्यकर्ता म्हणजे शिवसैनिक, ही शिवसेनेची आजपर्यंतची ओळख होती. पण शिवसेनेचं सरकार आल्यानंतर ती ओळख पुसली गेलेली आहे. करोनासारखं जे आव्हान होतं, मी अनेक व्हिडिओतून सांगितलं की डिझास्टर मॅनेजमेंट हा शब्दसुद्धा जगाला माहीत होण्याच्या आधी या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट अस्तित्वात होती आणि तिला शिवसेना नावाने लोक ओळखत होते. कुठे पावसामध्ये किंवा कुठच्याही कारणास्तव इमारत कोसळली, मोठा भीषण अपघात झाला, भूकंप, घातपात, बॉम्बस्फोट, अशा प्रसंगी हजारोच्या संख्येने शिवसैनिक धावत यायचे. तत्काळ रक्तदानाची शिबिरं भरवली जायची, आरोग्य शिबिरं भरवली जायची. शिवसेनेच्या रुग्णवाहिका धावताना दिसायच्या. यासाठी बाळासाहेब आदेश वगैरे काही देत नव्हते, तो शिवसैनिक उत्साहाने बाहेर पडायचा. ही बाळासाहेबांची शिकवण होती. आणि तो शिवसैनिक आज अचानक गायब झाला का? नाही, तो आपापल्या घरात शांत बसलेला आहे. हे करोनासारखं संकट हे पेलण्याची कुवत असलेली देशात एकमेव संघटना होती, तिचं नाव शिवसेना होतं. आणि ती शिवसेना आज कुठेही दिसत नाही आणि तीच शिवसेना सत्तेत आहे. याचा अर्थ तो शिवसैनिक जो आहे त्याची ओळख काय होती? त्याला अमुक पद पाहिजे, तमुक शाखा प्रमुख व्हायचे, उपशाखा प्रमुख व्हायचे, नगरसेवक व्हायचे, आमदार व्हायचे. हा शिवसैनिक नव्हता. शिवसैनिक तो होता ज्याला आपल्याकडे अंगात रग आहे, मस्ती आहे, शक्ती आहे, तिचा समाजासाठी किंवा बदल घडवण्यासाठी वापर करायचा आहे, झोकून द्यायचा आहे, तो शिवसैनिक म्हणून ओळखला जात होता.
आणि तो शिवसैनिक या सगळ्या गेल्या 6-8 महिन्यात कुठेही दिसलेला नाही, कुठेही दिसलेलं नाही. हां, ज्यांना पद पाहिजे, सत्ता पाहिजे, सत्तापदं पाहिजेत, अशांची वर्दळ आपण आज शिवसैनिक म्हणून बघतो. पण ते शिवसैनिक नाहीत, ती शिवसेना नाही. पण याचा अर्थ तो जो शिवसैनिक होता, ती जी मनोवृत्ती होती ती संपलेली नाही. ती मनोवृत्ती कायम आहे, पण तिला संघटित करणारा नेता नाही आहे. आपली ती कुवत नाही हे उद्धव ठाकरे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. अन्यथा त्यांना आज शासन व्यवस्थेपेक्षा शिवसेनेवर विसंबून राहता आलं असतं. मी आज नाही, 95 साली शिवसेनेची सत्ता आली तेव्हा मी आपला वार्ताहर नावाच्या दैनिकात संपादक होतो आणि मी एक अग्रलेख लिहिला होता. जेव्हा ही झुणका भाकरी योजना आणली गेली तिच्यावर मी टीका केली होती. काय टीका केली होती? चंद्रकांत आळेकरचा वडापाव आणि मनोहर जोशींची झुणका भाकर असं मी 8 कॉलमी हेडिंग दिलं होतं. याचा अर्थ असा होता की कुठचंही अनुदान नसताना गरिबाला परवडणारं आणि बेकाराला रोजगार देणारी अशी संकल्पना वडापावमधून आली. आणि त्यासाठी काही बाळासाहेबांनी एक अभ्यास वर्ग वगैरे भरवला नव्हता, अभ्यास गट नेमलेला नव्हता. तो आपोआप शिवसैनिक ह्या कामाला लागला होता. त्याला शिवसेना म्हणतात आणि तो आज सुद्धा आहे. मुळात शिवसेना आली कुठून? संयुक्त महाराष्ट्र समिती ज्या पक्षांनी मिळून बनली होती ते पक्ष एकमेकांपासून बाजूला झाले, समिती मोडून पडली. तेव्हा तिच्या मागे उभा राहिलेला जो तरुण होता तो कुठल्या पक्षाला बांधील नव्हता, तो मराठी अस्मितेला बांधील होता. त्याला काहीतरी घडवायचं होतं, काहीतरी बदलायचं होतं, महाराष्ट्र उभा करायचा होता. पण त्याच्याकडे नेतृत्व नव्हतं आणि समितीच्या विविध पक्षाच्या नेत्यांना असं वाटत होतं की हे यश आपलं आहे. ते यश त्या पक्षांचं नव्हतं, समिती या नावाचं होतं. आणि समिती म्हणजे हा उत्साही मराठी तरुण होता. त्या विस्कटण्याला मार्मिकमधून बाळासाहेबांनी आवाज दिला आणि तो सगळा तरुण मार्मिकच्या त्या भूमिकेभोवती गोळा होत गेला आणि त्याचंच रूपांतर शिवसेनेमध्ये झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून किंवा रादर आधीच्या 5 वर्ष सत्तेत शिवसेना गेल्यापासून हळूहळू तो शिवसैनिक या सगळ्या राजकारणापासून दुरावत गेला. तो निष्क्रिय झाला तरी संपलेला नाही. किंवा त्यांच्या नंतरच्या वयातली जी मराठी मुलं आहेत ज्यांच्याकडे ती अस्मिता आहे, ती मुलं चाचपडत आहेत आणि त्यांना ती शिवसेना परत हवी आहे, ती संयुक्त महाराष्ट्र समिती हवी आहे, ती मराठी अस्मिता हवी आहे आणि तिच्यासाठी झुंज द्यायची. अडचण किंवा त्रुटी असेल तर त्यांच्याकडे नेतृत्व नाही आहे. जसं त्यावेळेला समिती मोडली गेली, समितीचे सगळे जे पक्ष होते ते पांगले, त्याचे आमदार वगैरे कोणाकडे त्या त्या पक्षांकडे गेले. पण जो तरुण कार्यकर्ता उत्साही होता, त्या तरुण कार्यकर्त्याला नेतृत्वाची पोकळी जाणवत होती. आणि आजसुद्धा जुन्या काळातले अनेक 60च्या आसपास 50च्या पुढे गेलेले शिवसैनिक तत्कालीन कार्यकर्ते जे कुठल्याही निवडणुका लढवल्या नाहीत असे माझ्या संपर्कात आहेत आणि माझ्याशी बोलतात, वेदना व्यक्त करतात की कुठे गेली आमची शिवसेना. ते आहेत त्याच्या पुढच्या 20शीतले आहेत, 25शीतले आहेत. असा जो मराठी तरुण आहे ज्याला काहीतरी करायचं आहे, त्याला निवडणूक नाही लढवायची, त्याला महाराष्ट्रासाठी मराठी अस्मितेसाठी काहीतरी करायचं आहे, त्यासाठी झुंजायचं आहे, लढायचं आहे, त्याला नेतृत्व नाही. आणि म्हणून मी राज ठाकरे यांच्याकडे दबा धरून बसलेला वाघ म्हणतो. ते नेतृत्व देण्याची कुवत राज ठाकरे यांच्याकडे. आणि कोण तो अविनाश जाधव म्हणून त्यांचा ठाणे जिल्हा प्रमुख आहे, तो जे रान ठाणे जिल्ह्यात उठवतोय करोना आणि त्या निमित्ताने, ते बघितलं तर आपल्याला कळतं की मनसेचं सध्या काय चाललंय. उघडपणे राज ठाकरेंनी भूमिका घेतलेली नाही. समिती मोडली तेव्हा समितीच्या फुटण्यावर आणि काँग्रेसच्या अमराठीपणावर बाळासाहेब सतत आघात करत होते, पण त्यांनी संघटना घोषित केली नव्हती, ते नेतृत्व द्यायला पुढे आलेले नव्हते.
पण त्या अस्वस्थ मराठी तरुणाला ते चुचकारत होते. राज ठाकरे यांच्याकडे ती कुवत आहे. आणि म्हणून जी आज शिवसेना, जशी त्यावेळेला समिती विस्कटून गेली तशी आज शिवसेना विस्कटलेली आहे. कारण आजकाल तुम्ही बघाल तर शिवसेना नावाची संघटना उरलेली नाही. तुम्ही कुठल्याही वर्तमानपत्रातल्या बातम्या काढून बघा आणि मुद्दाम 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष जुन्या वर्तमानपत्रातल्या बातम्या काढून बघा. तेव्हा शिवसेनेने कुठेतरी राडा केला, अमुक कुठे लाईटचं बिल थकलं म्हणून त्या वीज कार्यालयात घुसून मारहाण केली, मराठी माणसाला नोकऱ्या मिळण्यासाठी कुठेतरी राडा केला, ह्या बातम्या आपण वाचत होतो. गेल्या 8 महिन्यातल्या 10 महिन्यातल्या वर्षभरातल्या तुम्ही बातम्या काढून वाचा, तुम्हाला दिसेल आज शिवसेनेचं काय झालं. तर शिवसेनेचा म्हणजे सामनातला अग्रलेख आलाय. अख्खी शिवसेना आता फक्त सामनाच्या अग्रलेखापुरती मर्यादित झाली आहे. त्या शिवसेनेला शाखा राहिलेल्या नाही आहेत, त्या शिवसेनेचे विभाग नाही आहेत, त्या शिवसेनेचे शाखा प्रमुख राहिलेले नाहीत. म्हणजे आहेत, नाव घेण्यासाठी आहेत, पण ते शाखा प्रमुख, ते विभाग प्रमुख तेव्हाचे ज्या पद्धतीत उसळी मारून येऊन काम करत होते जनहितासाठी आणि जनतेच्या मराठी माणसाच्या न्यायासाठी, ते आज कुठल्या कुठे थंडावलेलं तुम्हाला दिसतं. याचा अर्थ तो शिवसैनिक थंडावला असं नाही. आज आपण असं काय करायला गेलो तर आपल्या पाठीशी उभे राहणारे बाळासाहेब नाहीत, हे त्या शिवसैनिकाचं दुःख आहे. आणि माझ्याकडे त्या सगळ्या, आज त्यातले काही आमदार असतील, काही राजकारणापासून बाजूला पडलेले असतील, कुटुंबात रमलेले असतील, काम नाही म्हणून कुटुंबात रमलेले असतील, करण्याला संधी नाही, आपल्याला नेतृत्व नाही म्हणून अलिप्त राहिलेले असतील, असे शिवसैनिक नेत्याची वाट बघतायत. पण नेता कोण असू शकतो? जो बाळासाहेबांसारखा आक्रमक बोलणारा आणि आक्रमक पवित्रा घेणारा आणि कितीही विपरीत परिस्थितीत आपल्या कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभा राहणारा. त्याच्या शोधात हा मराठी तरुण उभा आहे. तो काही जुना 40, 45, 50 गेलेला आणि मरगळलेला शिवसैनिक असेल, निष्क्रिय झालेला, किंवा नव्याने 15, 20, 25 वर्षातला मराठी तरुण असेल, तो नेतृत्वाचा शोध घेतोय. कारण मराठी अस्मितेच्या नेतृत्वाची एक पोकळी तयार झाली आहे, पोकळी तयार झालेली. आणि त्याच्याकडे योग्य वेळेची प्रतीक्षा करत राज ठाकरे बसलेत का अशी मला शंका येते. आणि म्हणून मी त्यांना दबा धरून बसलेला वाघ म्हणतो. ज्या वेळेला या पद्धतीचं राजकारण सत्तेचं करून आज ज्या सुशांत वगैरे प्रकरणामध्ये शिवसेना पेचात पडलेली आहे, आणि तुम्ही बघाल बारकाईने की 3 पक्षांचं सरकार आहे, पण त्यात अजूनही त्या सत्तेत भागीदारी करणारी काँग्रेस तितक्या ठामपणे शिवसेनेच्या बचावाला सुशांत प्रकरणात मैदानात आलेली नाही. CBI आणि वगैरे जो वाद झाला, अगदी राष्ट्रवादीसुद्धा बोटचेप धोरण घेऊन पाठीशी उभी राहिली. शरद पवार पण काय म्हणाले, ठीक आहे चांगला चालू आहे तपास, पण कोणाला पाहिजे असेल तर CBIकडे देऊन टाका. पण CBI नको, मुंबई पोलिसांचा अधिकार क्षेत्र हा सगळा प्रतिष्ठेचा विषय त्या शिवसेनेचा होता की सरकारचा होता. आणि त्यात जी शिवसेना एकाकी पडली आहे, त्यामुळे हैराण झालेला, निराश झालेला आणि करोनाच्या काळात आपण काहीही काम करू शकलो नाही यामुळे पश्चातापास असलेला जो शिवसैनिक आहे, तो काय करील पुढल्या काळात. शिवसेना म्हणजे आमदार किती फुटतील हा विचार भाजपने करावा, मी नाही करत. माझ्या दृष्टीने तो शिवसैनिक, जी शिवसेनेची खरी ताकद, की संकट दिसलं की घरातून बाहेर पडणारा आणि रस्त्यावर उतरणारा, तो जो शिवसैनिक आहे तो पांगलेला आहे. पण याचा अर्थ तो सुप्तावस्थेत गेला म्हणून संपला असं मी मानत नाही.
त्याला ज्यावेळेला असं नेतृत्व पुढे येताना दिसेल तेव्हा तो बाहेर पडेल. जसं त्यावेळेला त्याने समितीला दाद दिली नाही आणि बाळासाहेबांमध्ये एकवटला तो मराठी तरुण, तोच धोका आज सत्तेत बसलेल्या शिवसेनेला आहे. आज हे शब्द उद्धवरावांना कळणार नाहीत. जे कोणी शिवसेनेचे नेते मिरवत आहेत त्यांनाही कळणार नाही, कारण त्यांचे जे काही मतलब आहेत ते साध्य होत आहेत, त्यांनी काही फरक पडत नाही त्यांना. पण शिवसेना म्हणून बाळासाहेबांनी जी सुरू केली होती तिला फरक पडतो, तिला फरक पडतो. ती शिवसेना आज सुप्तावस्थेत गेलेली आहे. जशी त्यावेळेला समिती सुप्तावस्थेत गेली होती, बाळासाहेबांनी तिला संजीवनी दिली आणि त्यातून शिवसेना नावाचा अवतार निर्माण झाला. तशी पोकळी पुन्हा एकदा मराठी राजकारणात निर्माण झालेली आहे. शिवसेना किती विस्कटली आणि किती शिवसेना काय म्हणतात ती विस्कळीत झाली, म्हणून तो तरुण भाजपात जाण्याची शक्यता नाही, कारण भाजपाकडे शिवसेनेसारखा कार्यक्रम नाही आहे. जी उत्साहात बाहेर पडून धमाल करण्याची जी शिवसैनिकांची की इच्छाशक्ती असते, तिला वाव शिवसेनेत होता तो मनसेत असू शकतो, तो भाजपमध्ये असणार नाही. आणि ती वेळ येण्याची प्रतीक्षा राज ठाकरे करतायत का? माझं मन सांगतं हो करतायत. फक्त ती योग्य वेळ येईपर्यंत ते पुढलं पाऊल टाकणार नाहीत. आणि म्हणून अतिशय सावधपणे कुठल्याही बाजूची भूमिका न घेता राज ठाकरे आज तटस्थ आहेत. मी यापूर्वी एक दीड महिन्यापूर्वी या विषयावर एक व्हिडिओ केला होता, राज ठाकरे हा छुपा रुस्तुम आहे का. आज मला ती परिस्थिती हळूहळू जवळ येताना दिसते. आणि म्हणून किंबहुना अगदी खरं सांगायचं तर गेल्या 6-7 दिवसामध्ये मला जे अनेक साधारण 50च्या पुढे गेलेले जे जुने शिवसैनिक शाखा प्रमुख विभाग प्रमुख आहेत त्यांचे फोन आले आणि त्यांनी जे दुःख मनस्ताप व्यक्त केला, त्यानंतर मी हे सांगतोय. आणि म्हणून मी हा परत एकदा विषय घेतला की शिवसेनेचं पुनरुत्थान शिवसेना म्हणून होणार की वेगळ्या नावाने होणार मला माहीत नाही, पण ते होणार. कारण शिवसेना ही एक मानसिकता आहे, ती दुसऱ्या पक्षात विलीन नाही होऊ शकत. ती काँग्रेस नाही होऊ शकत, ती राष्ट्रवादी नाही होऊ शकत, ती भाजपा पण नाही होऊ शकत. ती शिवसेनाच असते, ती समितीच होती. तिचं नाव कदाचित वेगळं असेल, पण शिवसेनेला नवा अवतार घेण्याची परिस्थिती खुद्द शिवसेनेचं आजचं नेतृत्व हळूहळू जवळ आणते. कारण आजचं शिवसेनेचं नेतृत्व हे साधारण 60 नंतरच्या 1960 नंतरच्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वासारखं भरकटत गेलेलं आहे. बघू आपल्याला नजीकच्या काही महिन्यामध्ये या दृष्टीने काय घडतंय ते दिसेल. आत्ता मी इथेच थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मित्र परिचितांकडे फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष राजकारणाचे समाजकारणाचे नवे नवे पदर उलगडून दाखवतो, त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.